चेनवनकर स्ट्रायकिंग एंडला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्या खेळाडूने विस्फोटक फलंदाजी केली आहे तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला करण गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 रोहित डावखुरा गोलंदाज फिरकीचा जादूगार पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर उत्तुंग आसमानी गगनचुंबी लांब लचक कडक खडखडीत षटकार आज बॅट बोलली आहे संपूर्ण दिवस या खेळाडूने गाजवलाय कारण त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत संघाला गरज असताना मात्र त्याची बॅट बोलतेय पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय रोहितला आपण पाहतोय आणि त्याचा पहिला बॉल षटकार ज्यावेळेला सोडून दिलाय बॉल पडल्यानंतर फिरला देखील आता वाईट बॉल पंच घोषित करतील अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 7 ऑन बोर्ड स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये नाशिर शेख आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय मिस्टर ISPL म्हणून सुशांत मांजरेकर सर या मॅच मध्ये ऑन फील्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये महेश चेनवनकर बुमरो स्लोअर वन समोरच्या दिशेने राज गोटनकर इज ऑन फायर नाव स्ट्रेट डाउन द ग्राउंड फटका सरळ रेषेमध्ये हा फटका सजवलाय राज गोटनकर यांनी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय समोर फटके खेळणं थोडंसं कठीण काम पण आज मात्र राज गोटनकर याने लक्ष वेधून घेतलंय पडल्यानंतर फिरला बॉल त्याला समोरच्या दिशेने काय फटका सजवलाय अगदी सरळ रेषेमध्ये षटकार त्याच्या बॅट मधून धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या आता मात्र 13 ऑन बोर्ड 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेत राज गोटनकरच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर षटकार आला दुसरा बॉल अतिरिक्त पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता हा षटकार पाहायला मिळतोय आणखीन एक स्लोअर वन आता फटका फसलाय फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का पाहायचंय प्रयत्न केलाय यस व्हॉट अ कॅच द कॅच ऑफ द इव्हिनिंग सोहम राणे 13 धावा धाव फलकावरती 1 गडी माघारी परतलाय रोहितने आपलं काम करून दाखवलंय कारण 2 षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय रोहित आपल्या संघासाठी टीम कांदारी किंग्स बँड्रा स्लोअर वन डिलिव्हरी आता डॉट बॉल येईल हा चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने चांगलं कमबॅक करतोय रोहित स्वतःला सांगतोय मला सिद्ध करायचंय या मॅच मध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता जग तुम्हाला प्रसिद्ध करतं आणि तेच काम आता सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय हा रोहित फिरकीचा जादूगार या खेळाडूची देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये चर्चा झाली आहे कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेनवनकर स्मृती चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती आता झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता रोहितने धाव मात्र पूर्ण केली आहे 1 धावा झाल्या धाव फलकावरती आता 14 ऑन बोर्ड स्लोअर वन पुन्हा एकदा बीट होताना पाहायला मिळतोय डॉट बॉल ह्याला म्हणतात कमबॅक कारण पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर राज गोटनकरची विकेट आल्यानंतर मात्र जी गोलंदाजी आपण पाहिलं रोहितने केली आहे ना त्याला कमबॅक म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये त्याने 14 धावा जरूर खर्च केल्या पण विकेट देखील पटकावली आहे राज गोटनकरची पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 14 धावा धाव फलकावरती झाल्यात 1 गडी माघारी परतलाय विशाल कनोजी आलेत षटक क्रमांक 2
चांगली गोलंदाजी नुकत्याच झालेल्या कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेन्नमकर स्मृती चषकामध्ये या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली आणि तोच गोलंदाज आता हे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 14 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. सोहम राणे आणि त्याच्या समवेत करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशालचा पहिला बॉल उसळी घेतली. पडल्यानंतर खूपच उसळी पाहायला मिळते. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोचेल धावफलकावरती टीमची 15 या आकड्यावर. ओ यावेळेला पूल करत असताना चांगला स्ट्रोक सोहम राणेच्या बॅट मधून आत्ता पाहायला मिळतोय हा षटकार. थोडासा शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. त्याचा फायदा मात्र उचललाय सोहम राणेने आणि त्याच्याच बॅट मधून षटकार. 21 धावा धावफलकावरती. एक गडी माघारी परतलाय. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त. विशाल कनोजिया बॅकफुटवर आले. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. व्हॉट कॅच. रोहित तैनात. चूक होणार नाहीये आणि त्याने टिपला हा सुरेख झेल. विकेट. सोम आउट. विशाल कनोजिया गोलंदाजी करत होता. त्याने बॉल हाताळला. फटका जरूर फसला होता. बॅक स्विंग झाली हातामध्ये आणि तदनंतर मात्र लॉंग ऑफ मधून मोठं अंतर कापत असताना शेवटच्या क्षणाला हा सुरेख झेल टिपलाय रोहितने आणि विकेट आली आहे. सोहम राणे बॅक टू द पॅव्हेलियन. चला नवीन बॅटर या मैदानामध्ये. लवकर या मैदानामध्ये विनंती आहे. प्रकाश सिंग. प्रकाश सिंग आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी माघारी परतलेत. आतापर्यंत टीम विनायक जाधव मित्र परिवार किंग स्पोर्ट्स कांदिवली आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय कांदारी किंग्स बँड्रा संघ. नाणेफेकीचा कौल देखील आपण जर पाहिलं तर विनायक जाधव मित्र परिवार किंग स्पोर्ट्स कांदिवलीच्या बाजूने लागला आणि तदनंतर मात्र त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारल्यानंतर आपण पाहिलं तर राज घोटनकरची बॅट बोलल्यानंतर मात्र काय कमबॅक केले टीम कांदारी किंग्स बँड्रा या संघाने. कारण 2 गडी माघारी परतलेत. सोहम माघारी परतला. राज घोटनकरची विकेट आली आहे. आता विशाल पुढचा बॉल उसळी घेणारा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगला बॉल आता डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक करते टीम कांदारी किंग्स बँड्रा. थोडंसं शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न प्रकाश यांचा फसलाय आणि डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळाला. ज्यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. रोहन होते त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. एकूण 3 धावा मात्र पंच त्या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या आता 3 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 24 24 धावा धावफलकावरती झाल्या. 2 गडी माघारी परतलेत. 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पहिला डावाचा खेळ मार्गस्थ आहे. मोठी मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. चांगली स्टारकास्ट आहे. मोठमोठे खेळाडू या मॅच मध्ये इन ऍक्शन. पुढचा बॉल देखील पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत आणि आणखीन एक धाव मात्र आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 25 5 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. 11 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. विकेट पटकावली या षटकामध्ये. विशेष बाब राहील. कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये रोहितने ते षटक हाताळलं. त्या षटकामध्ये राज घोटनकर जो विस्फोटक फलंदाजी करत होता त्याची विकेट त्याने पटकावली. ज्यावेळेला चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा बॅकफुट वरती येत असताना करणच्या बॅट मधून आपण पाहिलं तर आता हा आलाय षटकार. आता पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून विश्रांती घेतली होती पावसाळी आणि आता पावसाला सुरुवात. या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना मैदानामध्ये रंगतोय आणि त्या सामन्यामध्ये आता पावसाला देखील सुरुवात झाली आहे. प्रकाशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. म्हणजेच आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 31 मुसळधार पाऊस. आता पावसाला सुरुवात. 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज
31 असद आलेत गोलंदाजीसाठी. वेग आहे या गोलंदाजाकडे, वेगाचा फायदा उचललाय, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, फर्निचर डिस्ट्रॉयड, विकेट येताना पाहायला मिळते. बॅटर आउट, करणची विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय एवढ्या वेगात बॉल आदळला, बरोबर जाऊन यष्ट्यांवर जाऊन हा बॉल आदळलाय आणि विकेट देखील येताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ईशान चित्रे टिपली गेले ट्रिपल एसच्या माध्यमातून, यासाठी ओळखला जातो. सकाळच्या सत्रामध्ये त्याने अगदी लाकूडतोड्या गोलंदाजी केली होती. त्याने केलेली गोलंदाजी स्टंप उद्ध्वस्त करून टाकला, अगदी स्टंपचे 2 तुकडे त्याने केले होते. तोच गोलंदाज आता ही गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 तो हाताळतोय. 31 धावा धावफलकावरती झाले, 3 गडी माघारी परतलेत. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना संकेत राठोड. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये संकेत आणि प्रकाशला. विनायक जाधव मित्र परिवार किंग स्पोर्ट्स कांदिवली 31 धावा धावफलकावरती झाले, 3 गडी माघारी परतलेत. पावसाला सुरुवात, पाऊस पाऊस चिखल आणि या चिखलाचा आनंद घेत मात्र हे सर्वच खेळाडू ही स्पर्धा खेळत आहेत. ओ यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, वेग होता, आता थोडीशी दिशा भरकटली आहे. वाईट बॉल प्लस 1 अशा 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहायला मिळतील. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 33 धावा धावफलकावरती, 3 गडी माघारी परतलेत. असं दे षटक हातात आहेत, षटक क्रमांक 3. हो थोडेसे त्या ठिकाणी स्कीड झाले आहेत, कारण पावसाला आता सुरुवात झाली आहे. 33 धावा धावफलकावरती झाल्या, 3 गडी माघारी परतलेत. महत्वपूर्ण सामना. एका बाजूला जर आपण पाहिलं तर विनायक जाधव मित्र परिवार किंग स्पोर्ट्स कांदिवली आणि त्यांच्या विरुद्ध कांदारी किंग्स बँड्रा, या 2 संघांमध्ये ही मॅच रंगताना पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती, 3 गडी माघारी. स्कीड होतोय त्या ठिकाणी, गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी अडचण होताना पाहायला मिळते. असद चांगला बॉल, समोरच्या दिशेने फटका सजवलाय फिल्डर रोहन, आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर त्याच्याकडून चूक झाली आहे, झेल निसटलाय आणि तोपर्यंत आता बघता बघता 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली. धाव फलकावरती टीमची आता 35 या आकड्यावर 35. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चूक होताना पाहायला मिळाली रोहन कडून, तो झेल निसटला आणि त्यानंतर 2 धावा धावून पूर्ण केल्यात. यावेळेला उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे, पाहायचं आता झेल होईल का. रोहित धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय आणि आता आणखीन एक झेल त्याने टिपलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे, झेल मात्र सोडत नाही. आतापर्यंत 2 झेल त्याने टिपलेत या मॅच मध्ये. विकेट आली आहे, फलंदाज माघारी परतलाय. रोहित हिरो ठरताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उंची जास्त गाठली होती बॉलने. लॉंग ऑफ मधून आपण पाहिलं तर मिड ऑफ पर्यंतचं अंतर त्याने कापलं आणि शेवटच्या क्षणाला झेल त्याने टिपलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय परेश आलेत बॅटिंग साठी. पस्तीस धावा धावफलकावरती, 4 गडी माघारी परतले. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. यावेळेला चांगला फटका सजवलाय आता रोहन. ओ हो, चांगला प्रयत्न केला होता रोहन यांनी, पण बॉल मात्र हाताला स्पर्श करून निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. आलाय हा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रयत्न चांगला केला होता. नवीन फलंदाज आले मैदानाच्या आतमध्ये परेश, आणि त्यांच्याच बॅट मधून हा षटकार देखील पाहायला मिळालाय.
चांगला प्रयत्न यांचा पाहायला मिळाला. अक्षरशः त्याने उडी मारली आणि त्यानंतर मात्र बॉल त्याच्या हाताला स्पर्श करून निघून गेला सीमारेषा पलीकडे. परेश ब्रॅवो अकुटा बॉल होता, बॉल मात्र सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे टीमच्या खात्यामध्ये. ही धाव ऍड होईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 42 या आकड्यावर. 42 लॉस ऑफ 4 विकेट. टीम विनायक जाधव मित्र परिवार किंग स्पोर्ट्स कांदिवली. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न. उंची जास्त गाठली आहे, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरा धावेचा प्रयत्न आणि ती तिसरी धाव देखील पूर्ण. अशा चुका टाळाव्या लागतील या मॅच मध्ये फिल्डिंग करत असलेला संघ तो म्हणजे टीम कांदारी किंग्स बँड्रा. कारण या धावा महत्वाच्या आहेत, प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. धावा झाल्या धाव फलकावरती आता टीमच्या 45 लॉस ऑफ 4 विकेट. प्रकाश आणि परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो, यावेळेला प्रचंड वेगात बॉल हाताळलाय आणि बॉल जर आपण पाहिलं तर निघून जाताना पाहायला मिळतोय गोशांकी क्षेत्रात. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजेच ओव्हर नंबर आता 3चा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 46 आणि 4 गडी मात्र माघारी परतलेत. सामना 5-5 षटकांचा पाहायला मिळतोय आणि आता मात्र 4थं षटक डबल ट्रबल म्हणजेच मॅजिक ओव्हर पाहायला मिळणार आहे. सर सुशांत मांजरेकर यांचा इशारा येतोय. डबल ट्रबल ओव्हर महत्वाचं षटक असणार आहे आणि षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. डबल ट्रबल ओव्हर 46 धावा धाव फलकावरती 4 गडी माघारी परतलेत. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा विशाल कनोजिया यांना आमंत्रित केलं जाईल. हे मॅजिकल ओव्हर हाताळण्यासाठी त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने, त्याला आमंत्रित केले हे षटक हाताळण्यासाठी. बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर परेश आणि त्याच्या समवेत प्रकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम विनायक जाधव मित्र परिवार किंग स्पोर्ट्स कांदिवली या संघाकडून शेवटचे 12 चेंडू पहिल्या डावातील. विशाल कनोजिया पहिला बॉल. ओ, विशालचा पहिला बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. आता रिव्ह्यू घेतलाय, पंचांनीच रिव्ह्यू घेतलाय. सर नाशिर शेख यांनी रिव्ह्यू घेतलाय बीमरसाठी. त्याची पडताळणी मात्र केली जाते. थर्ड अंपायर महेश शिंदवणकर त्याची पडताळणी करताना पाहायला मिळतील. प्रत्येक चेंडू महत्वाचा या मॅच मध्ये, कारण महत्वाची लढत आहे. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर ताकदवर आहेत. दोन्ही संघांकडे मोठमोठे खेळाडू आहेत, चांगली स्टारकास्ट आहे आणि त्याच 2 संघांमध्ये हा महत्वपूर्ण सामना रंगतोय. आजच्या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. इट्स नो बॉल. निर्णय आलाय, डिसिजन आलाय सरांचा. नो बॉल सर घोषित करतायत. पुढील बॉल फ्री हिट. हो, बॅटिंग करावी लागेल या षटकामध्ये. महत्वाचं षटक आहे. 48 धावा धाव फलकावरती 4 गडी माघारी परतले. 3.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय आणि आता विकेट येईल. महत्वाची विकेट आली आहे. फलंदाज परेश ब्रॅव आउट. राहुल सावंत येताना पाहायला मिळत आहे, नवीन फलंदाज. राहुल सावंत आलेत बॅटिंगसाठी. नुकतीच आपण पाहिलं तर मुंबई प्रीमियर लीग पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला आणि तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. राहुल सावंत. 48 धावा धाव फलकावरती झाल्यात. 5 गडी माघारी परतले. 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. विशाल कनोजिया आतापर्यंत त्याने 19 धावा खर्च केल्यात. 1.2 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत. विकेट देखील पटकावली एक. राहुल बॅटिंगसाठी. राहुल आले आहेत. पहिला बॉल खेळत असताना बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय जरूर. 1 धाव पूर्ण केली आहे आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 49. धावा येणं गरजेचं आहे या षटकामध्ये. मॅजिकल ओव्हर म्हणजेच डबल ट्रबल षटक.
हो, यावेळेला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हो, आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा प्रचंड वेगात हाताळला होता आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर आणखीन एक आता डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळालाय. म्हणजेच लगातारचे दोन्ही चेंडू त्यांनी निर्धाव हाताळलेत. प्रचंड वेगात बॉल हाताळतोय. यष्टीरक्षक उमर देखील चांगला प्रयत्न करतायत प्रत्येक बॉल अडवण्याचा यष्ट्यांच्या मागे. अगदी पायाला बॉल जाऊन आदळला. एवढा बॉल वेगात हाताळला होता गोलंदाज विशाल यांनी. विशाल कनोजिया यांना आपण पाहतो इन ऍक्शन. हे महत्वपूर्ण षटक ते हाताळत. ज्यावेळेला फटका सजवलाय चांगला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाउन द ग्राउंड. हँडसम ह्यूज बिगी 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 सिक्सर बाय प्रकाश. चांगला स्ट्रोक, चांगला कन्वर्ट केला बॉलला, समोरच्या दिशेने धाडलं. चांगला फटका पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय समोरच्या दिशेने चांगलं कनेक्शन. लो फुल टॉस होता त्याच्यावरती आक्रमण. सरळ रेषेमध्ये हा फटका सजवलाय प्रकाश यांनी. आता धावा पाहायचे आहेत किती झालेत या षटकामध्ये. आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या, त्यामधील 4 धावा मात्र वजा केल्या जातील. म्हणजेच या षटकामध्ये 5 धावा आल्यात. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 51. 51 ऑन बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. 5 गडी माघारी. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. स्पीडअप घ्या विनंती आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. जतन आलेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. काटकोपरचे खेळाडू जतन. पहिला बॉल चांगला हाताळलाय. वर्चस्व राहिले आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या गोलंदाजाचं देखील. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. जेव्हा त्याला संधी मिळाली संधीचं सोनं करून त्याने दाखवलंय. तो जतन आपण पाहतोय. जतन ठक्कर. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे. 52 धावा धाव फलकावरती झाल्यात. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. कमी वयातच नावलौकिक झालेला हा गोलंदाज, त्याची देखील चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो, यावेळेला बॅटची वरची कडा घेऊन निघून गेलाय बॉल गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 53. आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा येणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. बॅटिंग करत असलेला संघ तो म्हणजे विनायक जाधव मित्र परिवार किंग स्पोर्ट्स या संघाकडून आपण पाहतोय प्रकाश सिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. वैयक्तिक 8 बॉल मध्ये 16 धावांवरती 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुल करत असताना ऑन साइडला एक धाव मात्र आता पंच घोषित करतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 54. 54. हो, यावेळेला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. यासाठी ओळखला जातो. अगदी शेवटचा षटक तो हाताळतो या मॅच मधील. आणि त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक केलंय. चांगलं वर्चस्व राहिले टीम कांदारी किंग्स बँड्रा या संघाचं. कारण पहिलं षटक, पहिले 2 बॉल गोलंदाजाने हाताळले. त्या 2 बॉलवरती 2 षटका टोकले होते राज गोटनकर यांनी. आणि त्यानंतर मात्र हे चांगलं कमबॅक. आत्ता मोठा फटका आलाय प्रकाश सिंगच्या बॅट मधून. हा सिक्सर. प्रकाशने मात्र डाव सांभाळलाय. त्याचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. धावा येत आहेत त्याच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गुडलेट वरती बॉल पिचिंग झाल्यानंतर त्याला दिशा दिली आहे प्रकाश सिंग यांनी. षटकार त्याच्या बॅट मधून. धावा झाल्या धाव फलकावरती आता 60 ऑन बोर्ड. 60 धावा धाव फलकावरती. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय जतन ठक्कर. आता शेवटचा चेंडू शिल्लक. 60 धावा धाव फलकावरती. चला स्पीडअप घ्या.
शेवटचा बॉल प्रचंड वेगात हाताळलाय, रन मात्र मिळणार नाहीये आणि हा डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच 5 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित दुसऱ्या डावामध्ये 30 बॉलमध्ये 61 धावांची गरज असणार आहे टीम कांदारी किंग्स बँड्रा या संघाला जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विनंती असेल माझे साथी समालोचक रोशनजी पातळे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. वर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल ती टीम कांदारी किंग्स बांद्रा. पंच, ते पाठीमागे जी लहान मुलं उभी आहेत त्यांना बॉल देऊ नका. पंचांना विनंती आहे. चला, अधिक वेळ घेऊ नका, लगेचच आपण क्षेत्ररक्षण ही लावा आणि सलामीची जोडी पाठवण्याची विनंती असेल ती कांदारी किंग्स बांद्रा टीमला सुद्धा. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आपण बघत आहात मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा सामना आहे. दरम्यान 61 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला, आता सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवून द्या. पंच आपण आपली जागा घ्या. नासिर शेख सर, खेळपट्टीवर कोणी सराव करू नका. मॅच त्वरित चालू करायची आपल्याला. संतोष बंड सर, जरा लवकरात लवकर आपण सलामीची जोडी पाठवून द्या. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित रेनी क्रिकेट चॅम्पियनशिप, मुंबई क्रिकेट चॅम्पियनशिप पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा प्रथमतःच आज मात्र या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अर्थात कोलगेट मैदानावरती आज आपण या स्पर्धेचं पहिल्यांदा केलं जाणारे हे लाख मोलाचं आयोजन बघत आहात. 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार असणारी मानाची आणि हक्काची स्पर्धा आपली मुंबई आपली स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आज पहिला दिवस अंतिम टप्प्यामध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुजम्मिल आणि मुजम्मिल सोबत रोहन साळुंखे सलामीच्या जोडीतून मात्र येणारे 2 फलंदाज कांदारी किंग्स बँड्रा टीम कडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेला आयोजित करत असताना मात्र आमच्या असोसिएशनला जे विशेष सहकार्य प्राप्त झालं ते सन्माननीय बाळप्रकाश मित्रमंडळाचं, अमरजी परोळेकर, ताई पॅकर्स, मंत्री अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य श्री नरहरी झिरवळ साहेब, शिवसेना आणि युवा सेना सचिव, त्याचबरोबर वांद्रे पूर्व विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री वरुणजी सरदेसाई साहेब, शाखा प्रमुख शाखा क्रमांक 93 शिवसेना अरुण राजकुमार कांबळे साहेब, स्तुती वैभव चव्हाण, स्पृहा वैभव चव्हाण, सुरेश राणाजी अंकल, त्याचबरोबर माननीय ॲडव्होकेट हरिभाऊ शास्त्री विधानसभा समन्वयक, विशेष आभार वीरेंजी झगडे, किशोरजी शिंदे, प्रदीपजी शिंदे, लीलाधरजी सालियन, संतोषजी सुर्वे व आमचा संपूर्ण सहकारी मित्र परिवार. त्या सर्वांच्या सहकार्याने मात्र स्पर्धेचं असे एक दैदिप्यमान आयोजन. श्री साई स्पोर्ट्स विशेष सहकार्य मात्र या स्पर्धेचे को स्पॉन्सर. पंच, बॉल आहेत की नाही? श्री साई स्पोर्ट्स अर्थात श्री साई स्पोर्ट्स SSS डबल ए स्पोर्ट्स, मॅच टाइम स्पोर्ट्स, स्पोर्टी सॅक, थंडर स्पोर्ट्स, रियाद स्पोर्ट्स, 4 स्पोर्ट्स, 70-70 स्पोर्ट्स आणि वन सोल्युशन ॲडव्हर्टाइज प्रायव्हेट लिमिटेड. सर्वांचे खूप खूप धन्यवाद, सर्वांचे खूप खूप आभार. तर चला, स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात आपण करतोय. अंतिम सामना आहे आजच्या दिवसातला, शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातला आणि शेवटची इनिंग आपण बघणार आहोत. कांदारी किंग्स बँड्रा टीमला पॅरामाउंट इंटरनेट त्यांचे मात्र विशेष धन्यवाद मात्र आज या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती मात्र ऑन डिलिव्हरीला पंच केलं कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या चेंडूवरती सेकंड इनिंगला सुरुवात होताच रोहन साळुंखे गेल्या पावली माघारी परततोय. पहिला विकेट, पहिला धक्का कांदारी किंग्स बँड्रा टीमला. जरा त्या लहान मुलांना विनंती आहे, आपण थोडस त्या पडद्यावरून वजन कमी करा. त्या लहान मुलांना जोरात. पंच नासिर सर, जरा त्या लहान मुलांना मागे वा, मागे करा जरा थोडं. कोणी पडद्यावरती वजन देऊन उभं राहू नका, सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे.
रोहन मात्र थोडीशी नाराजी व्यक्त करतोय. त्या ठिकाणी चांगला फटका सजवला परंतु ताकद थोडीशी कमी पडली. अगदी बाउंड्री लाईन वरती एक चांगला झेल सुद्धा पकडला गेला आणि शून्याचा चष्मा घालून मात्र अगदी गोल्डन डकचा शिकार बनत रोहन साळुंके तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. उमर खान, मॅन फ्रॉम वर्सोवा अंधेरी. चर्चेचा विषय या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सातत्यपूर्ण प्रथमतः केलं जाणारे या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन. ओहो, काय वेग पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती सध्या शुभम सांगळे या नावाची चर्चा होते या संपूर्ण असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये. मॅन विथ द गोल्डन आर्म. अचूकता तर आहेच परंतु चांगला वेग आहे या युवा गोलंदाजाकडे. 22 वर्षाखालील हा खेळाडू आहे. नक्कीच बोलबाला राहील या खेळाडूचा. पुन्हा एकदा परफेक्ट वाईड लाईन यॉर्कर हाताळला गेला शुभम सांगळेकडून. चारकोपचा हा खेळाडू सध्याच्या घडीला मात्र संपूर्ण मुंबापुरीच्या या स्पर्धेमध्ये, आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये, आपल्या मुंबईच्या स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय राहील. शुभम सांगळे या वेळेला बॉलला आपटण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. बॉल आपटल्यानंतर मात्र सरळ निघून गेला. कोणतेही वळण बॉलला मिळालं नाही. वेग चांगला होता. उमर खान मात्र त्या ठिकाणी बॉलला सोडून देताना आपल्याला पाहायला मिळाले आणि बॉल मात्र सरळ विकेट कीपरकडे. डॉट बॉल. 4 चेंडू 1 रन आणि 1 विकेट. 61 टू विन. अजूनही 60चा पाठलाग. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. भन्नाट वेग पाहायला मिळतोय शुभम सांगळेकडून. एकतर पाऊस नाहीये. जर का मला वाटतं पाऊस पडला असता तर शुभमला अजून गती प्राप्त होऊ शकली असती. कारण टप्पा पडल्यानंतर रबरचा बॉल या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती अधिक वेगाने स्किट होताना आपल्याला पाहायला मिळालाय. इथे पावसाळी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अशा गोलंदाजांचा वापर याचसाठी केला जातो, चांगली गती मिळावी. पुन्हा एकदा चांगल्या गतीने हाताळलेला बॉल. यावेळेला लेन थोडीशी पुढे केली. पाठीमागून मात्र फिल्डर दोन्ही बाजूने येत आहेत. पहिली धाव वेगाने. उमर खान मात्र थोडीशी घाई करताना पाहायला मिळत आहेत परंतु नकार दिलाय तिकडे. मात्र दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना एका धावेवर समाधानी राहिले. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि अवघ्या 2 धावा आणि 1 विकेट. मित्रांनो, जरा शुभमच्या आजच्या दिवसभरातली बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजू द्या शुभम सांगळेसाठी. मॅन फ्रॉम चारकोप. काबिले तारीफ गोलंदाजी केली आहे. वाखाणण्याजोगी गोलंदाजी केली आहे. कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे. कोण म्हणेल याला हा 22 वर्षाखालील खेळाडू आहे. अवघ्या 19 वर्षाचा हा खेळाडू आहे मित्रांनो. ISPL अंडर 19 मध्ये सुद्धा त्या खेळाडूने आपला खेळ दाखवलाय आणि आज आपल्या मुंबई प्रीमियर लीग या रेनी क्रिकेट चॅम्पियनशिप मध्ये मात्र आपल्याला खेळताना तो पाहायला मिळतोय. आणि आपल्या गोलंदाजीची चमक मात्र आज आपल्या सर्व मुंबईकरांना त्यांनी दाखवून दिली. का मला ISPLच्या अंडर 19 स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली गेली होती. नक्कीच ज्या अकॅडमी मधून तो घडला, खऱ्या अर्थाने ज्या अकॅडमी मध्ये मात्र त्याने प्रशिक्षण घेतलं, दिनेश लाड क्रिकेट अकॅडमी, नक्कीच त्यांचाही उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतोय. आणि त्यांचे कोच मात्र जर आपण पाहिलं तर आपल्याच टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत, अमित बाबा ठवाळ. त्यांचं प्रशिक्षण त्यांना मिळालंय, त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या पाठीशी आहे. सध्या गोलंदाजी मार्कवरती मात्र पुन्हा एकदा नव्याने आलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 धावा 1 गडी बाद. आशिष यादव वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक आणि पहिलाच बॉल. शॉर्ट आर्म पुल विच इज पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. पहिल्या चेंडूवरती उमर खानच्या बॅटमधून एक लांबलचक षटकार. आणि उद्याच्या दिवसात मात्र सर्व संघांना बरोबर 8 वाजता रिपोर्टिंग करण्याची विनंती असेल. विशेषतः जो उद्याच्या दिवसातला पहिला सामना असेल त्या सामन्यामध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीमला मी विनंती करतोय, अर्थात ट्रायडंट 11 फोर्ट स्ट्रायकर आणि ओमकार 11 गिरगाव, बरोबर सकाळी 8 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करावी लागेल. 8:30ला सामन्याला सुरुवात होणार आहे. थोडंसं मिसफिल्ड मिड ऑन शॉट मिड विकेट मधून असलेल्या फिल्डर कडून मात्र थोडंसं फंबलही झाले आणि 2 धावांचा प्रयत्न तिकडे बघता बघता केला जातोय.
ट्रायडंट 11 फोर्थ स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधात ओमकार 11 गिरगाव असा उद्याच्या सकाळच्या सत्रातला पहिला सामना असणार आहे. उद्याचा उद्घाटनीय सामना असणार आहे. तर दोन्ही टीमला विनंती करतोय बरोबर 8 वाजता आपण इथे रिपोर्टिंग करायचंय. आपले किट स्वीकारायचे आहेत. त्याचबरोबर आपली प्लेइंग 11 रेडी करायची आहे. 8:15ला टॉस होईल. 10 मिनिटाचा ब्रेक तुम्हाला रेडी होण्यासाठी दिला जाईल. बरोबर 8:30 वाजता पहिला बॉल पडेल. यावेळेला मात्र टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, बॅट स्विंग प्रॉपर आणि चेंडू करेल हवाई सफर. हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या पार येतोय लांब लचक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. मॅन फ्रॉम वर्सोवा अंधेरी, खानो के खान उमर खान, पॉवरफुल स्ट्रोक. 16 धावा स्कोर बोर्डवर. पंच मॅच जराही थांबू देऊ नका. लगेच दुसरा बॉल देऊन आपण सामना चालू करून घ्यायचा आहे. अजिबात चर्चेला वेळ द्यायची नाहीये. 1.3 चेंडू नंतर मात्र आपण जर पाहिलं तर जवळपास 14 धावा या 3 चेंडू मध्ये आल्या. 2 षटकार 1 दुहेरी धाव. 6-2-6. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. ओव्हर नंबर 2 मधून आशिष यादव महागडा ठरताना दिसतोय. स्ट्राईक वरती मात्र उमर खान. यावेळेला हेलिकॉप्टरचा प्रयत्न मात्र जमिनीलगतचा फटका अलॉंग विथ द कार्पेट मात्र डीप मिड विकेट मध्ये थोडीशी मिस्टेक तिकडे गेली नक्कीच. परंतु त्या ठिकाणी लगेच बॅकअप केलं चेंडूला. धावले चेंडूवरती बॉलला अडवलं. बॉलची फेक केली आणि परत एकदा मात्र दुहेरी धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली गेली. 62-62 62-62 6-2-6-2. एखाद्या VIP फॉर्च्युनर गाडीचा नंबर असल्यासारखा भास होतोय. 18 धावा 1 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपटलेला बॉल आणि पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर बॉल खाली पोहोचलाय की काय, परंतु पंचांचा निर्णय जाणून घ्यावा लागेल. परत एकदा षटकार आलाय. 6-2-6-2 आणि पुन्हा एकदा 6. अतिशय महागडी अशी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. आशिष यादव याची पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा, परंतु या ओव्हर मध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 22 धावा आतापर्यंत खर्च केलेत आशिष यादवने. आणि 1 बॉल अजूनही या दुसऱ्या षटकातला शिल्लक आहे. 61चा पाठलाग आणि सध्याच्या घडीला मात्र स्कोर कार्ड वरती 24. मॅजिकल ओव्हर अजूनही बाकी आहे, परंतु मॅचचं कॅल्क्युलेशन पाहायचं झालं तर अजूनही मात्र मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 37 धावा आणि त्यामध्ये मॅजिकल ओव्हर अजूनही शिल्लक आहे. हा मॅजिकल ओव्हरचा खेळ कसा राहील याच्यावरती मात्र आता सर्व काही निर्भर करतंय की या मॅच मध्ये मॅजिकल ओव्हर मधून किती धावा येणार या सेकंड इनिंग मध्ये. ओव्हर नंबर 2चा शेवटचा चेंडू फुल टॉस, परंतु या वेळेला प्रॉपर टायमिंग करता आलेला नाहीये. नो मॅन्स लँड मधून बॉल पाठीमागे निघून जातोय आणि पुन्हा एकदा दुहेरी धावेचा प्रयत्न केला गेलाय. काय ओव्हर आली आहे पहा. 6-2-6-2-6-2. तिन्ही वेळेला आपण जर पाहिलं तर षटकार आणि 3 दुहेरी धावांचे फटके. एकंदरीत मात्र आपण जर पाहिलं तर या ओव्हर मधून नाही म्हटलं तरी 24 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय महागडी अशी ओव्हर या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. सेमीफायनलचा हा पहिला सामना या स्पर्धेच्या आज पहिल्या दिवसातून मेगा फायनल गाठण्याच्या दिशेने वाटचाल मात्र आता कोणता संघ करतोय. पकड मात्र मजबूत केली आहे कांदारी किंग्स बँड्रा संघाने, कारण 2 ओव्हर मध्ये 13च्या सरासरीने 26 बनवलेत. जवळपास नाही म्हटलं तरी या 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये 61 बनवायच्या होत्या. 12.20च्या सरासरीने धावफलक पुढे घेऊन जायचं होतं. इथे तर 13ची सरासरी आहे. 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी मात्र आता गरज आहे ती 35 धावांची. 18 बॉलचा माफ करा 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 35 धावा म्हणजे जवळपास निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांचा पाठलाग करायचा आहे. शुभम सांगळे या वेळेला पुन्हा एकदा मुझम्मिलला बीट करण्यासाठी तो सज्ज झालाय. स्विंग अँड मिस, चेंडू निर्धाव. एक बिग फाईट आपण बघतोय. एक काटेकी टक्कर, एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला खोला टाकला, खोदून काढला. लॉंग ऑन वरती मात्र फिल्डर. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागतंय या वेळेला मुझम्मिलला.
आज मुझम्मिलची बॅट या मॅच मध्ये थोडीशी शांत आहे, परंतु तिकडे मात्र उमर खानच्या बॅट मधून रन रन आणि रन येत आहेत. (27 for 1), 27 वर 1. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती असलेली धावसंख्या कंधारी किंग्स बँड्रा 61 चा पाठलाग करत असताना. सोळा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही जवळपास 34 धावा बनवायचे आहेत. बघूया काय करतील उमर खान आणि मुझम्मिल. रोहन साळुंके थोडासा लवकर आउट झाला आज या मॅच मध्ये, आणि या वेळेला उमर खानची दांडी 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 गुल. क्लीन बोल्ड, त्रिफळाची, चारी मुंड्याची उमर खान. शुभम सांगळेच्या खात्यामध्ये आणखीन एक मोठी सफलता. वाह, अमित बाबा ठवाळ यांच्याकडून या गोलंदाजीसाठी मात्र 501 रुपयांचा पुरस्कार शुभम सांगळेसाठी. लाजवाब गोलंदाजी, मॅन विथ द गोल्डन आर्म, मॅन फ्रॉम चारकोप शुभम सांगळे. आज या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने सर्वच प्रेक्षकांची आणि आयोजकांची ही मन जिंकली असावीत. वाखाणण्याजोगीचं गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. (27 for 2). 27 वर हा दुसरा धक्का. उमर खान सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट आली आहे. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी ऍडव्होकेट हरिभाऊ शास्त्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा समन्वयक, बाळप्रकाश मित्रमंडळ, त्याचबरोबर नरहरी झिरवळ साहेब, श्री वरुणजी सरदेसाई, अरुण राजकुमार कांबळे, स्तुती वैभव चव्हाण, स्पृहा वैभव चव्हाण, सुरेश अणाजी अर्थात अंकल, वीरेनजी झगडे, किशोरजी शिंदे, प्रदीपजी शिंदे, लीलाधरजी सालियन, संतोष सुर्वे आणि संपूर्ण देव फ्रेंड्स सर्कल. अशीच एक आणखीन मोठी स्पर्धा येत्या शनिवार आणि रविवारी आपल्याला याच मैदानावरती अनुभवायला मिळणार आहे. देव फ्रेंड्स सर्कल आयोजित धर्मवीर चषक 2025 आणखीन एक भलं मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. हे विक्रमी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अर्थात कोलगेट मैदान. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा चित्त थरारक रंगारंग खेळ आपण आता सुरू झालेला पाहतोय, आणि त्यातून मात्र आज पहिला दिवस संपन्न होताना अगदी अंतिम टप्प्यामध्ये मात्र आता हा आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण बघत आहोत. (27 वर 2) उमर खान बाद झाली आहेत, आणि उमर खानची जागा घेण्यासाठी मात्र मुंबई रणजीपटू शशिकांत कदम मैदानाच्या आत. ऑन साइडला ड्राईव्ह केला, पहिला बॉल मिड विकेट क्षेत्राकडे, एक सिंगलचा प्रयत्न तिकडे मात्र शशीच्या या फटक्यासोबत. 28 धावा. सिंगल आली आहे. 2 डावकुरे आताच्या फलंदाजांना बघतोय. यावेळेला बॉल सोडून दिलाय. पंचांचा निर्णय जाणून घेऊया काय आहे. तिकडच्या त्या लहान मुलांना जरा बाहेर घ्या प्लीज. सगळ्यांनी तिकडनं पडद्याच्या मागे जा. त्या सर्व लहान मुलांनी तिकडून बाजूला व्हायचंय. सब लोग पीछे चले जाइए पर्दे के. वाईट +1 मला वाटतं स्कोरबोर्ड वरती आहे. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा झाल्यात. अजूनही 31 चा पाठलाग. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेऊन मात्र डिक्लेअर कडे बॉल जाईल. आता मात्र डिक्लेअर स्वरूपातली घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारी एक धाव. 30 धावांची अजूनही गरज आहे. शुभम खूप चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत केले शुभमने. मला वाटतं 4 चेंडू या ओव्हर मधून स्पेल मधून, एकच बॉल त्यांच्या ओव्हर मधला बाकी आहे. 7 धावा आणि 2 विकेट आहेत शुभमच्या नावावरती. विनायक जाधव मित्र परिवार, किंग्स स्पोर्ट्स, किंग्स 11 कांदिवली आणि विरोधात मात्र कांधारी किंग्स बँड्रा. 2 किंग्स मधली मॅच आहे. आणि यावेळेला फटका चांगला होता परंतु दिशा चुकीची. मुझम्मिलच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. थोडासा कुठेतरी अजून
स्क्वेअर ऑफ द विकेट या बाजूला मैदानाच्या आतल्या बाजूला जर बॉल गेला असता तर तिकडे मात्र नक्कीच षटकार मिळवला असता, परंतु इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे ट्रॅव्हल झालेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल रन आणि त्यानंतर मात्र ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर नंतर 32. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी जवळपास 29 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे कांदारी किंग्स बांद्रा संघाला. शेवटचा सामना आजच्या दिवसातला. उद्या पुन्हा एकदा मात्र आपण सूचना करतोय पुढील 2 संघांना उद्याच्या सकाळच्या सत्रात खेळणाऱ्या दोन्ही टीमला अर्थात ट्रायडंट 11 फोर्थ स्ट्रायकर विरुद्ध ओमकार 11 गिरगाव असा उद्याच्या सकाळच्या सत्रातला पहिला सामना. बरोबर 8 वाजता आपल्याला ग्राउंडवरती रिपोर्टिंग करायचंय आणि आपले किट आपण स्वीकारायचे आहेत आयोजकांकडून आणि त्यानंतर मात्र आपलं प्लेइंग 11 देऊन 8:15ला टॉस करून 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर बरोबर 8:30 म्हणजे 8:30 वाजता उद्याच्या सकाळच्या सत्रातला पहिला सामना सुरू केला जाईल. पहिला सामना ट्रायडंट 11 फोर्थ स्ट्रायकर विरुद्ध ओमकार 11 गिरगाव. दुसरा सामना वैष्णव 11 चेंबूर विरुद्ध समर 11 कुलाबा. त्यानंतर मात्र विजेता विरुद्ध विजेता अशी मॅच होईल. त्यानंतर चौथा सामना होईल शिफा स्ट्रायकर रॉयल वॉरियर्स malaड विरुद्ध रिया 11 प्रभादेवी आणि शेवटचा सामना असेल तो आयनॉक्स वॉरियर चेंबूर विरुद्ध दहिसर बॉईज दहिसर या 2 टीम मध्ये. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण असं हे लक्ष्य आहे, कारण सोपं आहे की कठीण आहे आता हे पाहूया. राहुल वराडकर सारखा गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केला जातोय. मगाशी राहुलने जबरदस्त गोलंदाजी करून सामनावीराचा मान तर पटकावलाय, परंतु ही मॅच आपल्या टीमला जिंकवून मेगा फायनल मध्ये पोहोचवायचंय आणि त्यासाठीचा मात्र प्रयत्न असेल. राहुल वराडकर आणि त्याच्या समोर शशी कदम. पहिला बॉल बीट झाले, स्विंग अँड मिस. आता डॉट बॉलने सुरुवात झाली ओव्हर नंबर 4 ची. मॅजिकल ओव्हर असणार आहे. डबल ट्रबल. 16 अधिक धावा जर बनवल्या तर सुटकेचा निश्वास सोडू शकतील. ही मॅजिकल ओव्हर असणार आहे. ही जादुई गोलंदाजी आज मात्र करत असताना आपण जर पाहिलं तर फलंदाजाने तितक्याच प्रभावीपणे मात्र फलंदाजी करावी लागेल. आडव्या बॅटने ऑन साइडला मात्र थोडंसं बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका पाहायला मिळतोय. शशीच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर तिकडे पोहोचतोय. एक सिंगल घेतली जाते. 33 धावा स्कोरबोर्डवर. 28चा अजूनही पाठलाग करायचा येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. राहुल वराडकर आणि त्याच्या समोर मात्र आता मुझम्मिल आहे. मुझम्मिलवर मोठी जबाबदारी असेल, कारण ओपनिंग पासून तो मैदानावरती आहे. परंतु या वेळेला राहुल वराडकर इतका सहजासहजी धावा बनवून देणारा गोलंदाज नाहीये. दांडगा अनुभव आहे या गोलंदाजाकडे सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर मुझम्मिल मॅन फ्रॉम पार्क साइड विक्रोळी या खेळाडूने सकाळच्या सत्रापासून चांगली बॅटिंग केली आहे, परंतु ही मॅच खूप महत्वाची आहे. आपण सकाळपासून काय केलं हे महत्वाचं नाहीये. जर मेगा फायनल गाठायची असेल तर आज स्वतःला या मॅच मध्ये सिद्ध करून आपल्या टीमला मेगा फायनल मध्ये पोहोचवावं लागेल. राहुल वराडकर, वाह काय जबरदस्त बॉलिंग करतोय आज राहुल वराडकर. चांगला परफॉर्मन्स करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राहुल कडून. मला वाटतं तिन्ही मॅच मध्ये राहुलने खूप जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन केलंय. त्याच्या सोबतीला मात्र शुभम सांगळे सारखा एक युवा गोलंदाज त्यांच्या टीम मध्ये त्यांना मिळालाय, त्यामुळे कुठेतरी त्याचंही मार्गदर्शन शुभमला मिळालं असावं. राहुल बरेच वर्ष क्रिकेट खेळतोय. विक्रोळी संघाकडून मोठमोठ्या स्पर्धा तो खेळलेला आहे आणि उच्च कोटीचा अनुभव असताना मात्र त्या गोलंदाजाने आपल्या युवा गोलंदाजाला सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं असावं. गोलात टाकलेला बॉल या वेळेला मला वाटतं एकच धाव डिक्लेअर स्वरूपातली असेल या बॉलवर. एकेरी धावेने मात्र स्कोर पुढे सरकतोय. अगदी टिचून मारा करतोय आज राहुल वराडकर असंच म्हणावं लागेल, कारण त्यांना माहिती आहे ही ओव्हर खूप महत्वाची आहे. या ओव्हर मधून धावा द्यायच्या नाहीयेत आणि म्हणूनच की काय ही डबल ट्रबलची जी ओव्हर आहे ना, अगदी टो क्रशर होता. बघा काय पद्धतीने मात्र त्याने बॉल हाताळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू. काय परफेक्शन होतं. बरोबर लेग स्टिकवर आणि त्याचबरोबर पायावर अगदी टो वरती मारा केलेला चेंडू पाहायला मिळाला.
हलक्या हाताने मात्र स्टिअर केलं चेंडूला. शशीला मात्र स्ट्राईक देण्याचा प्रयत्न तिकडे मुजम्मिल करतोय, परंतु हा बॉल मात्र या ओव्हरचा मला वाटतं शेवटचा चेंडू आणि त्या शेवटच्या बॉलवरती मला वाटतं धावा वजा होतील, कारण या ओव्हर मधून एकंदरीत फक्त 3च धावा आल्या, 2च धावा मात्र या ठिकाणी मिळणार आहेत, 1 धाव वजा केली जाणार आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आणि या गोलंदाजीसाठी मात्र राहुल वराडकरला विक्रोळी संघाचे संघ मालक सर्वेसर्वा आणि ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल म्हात्रे सर यांच्याकडून 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी राहुल वराडकर यांची, जबरदस्त होय. या ठिकाणी जेवढ्याही मॅचेस झाल्या प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी डबल ट्रबलची ओव्हर हाताळली आणि प्रत्येक मॅच मध्ये मात्र डबल ट्रबलची ओव्हर करत असताना जबरदस्त प्रदर्शन त्याने केले. एकाही मॅच मध्ये असं घडलेलं नाहीये की त्याच्या ओव्हर मध्ये समोरच्या टीमला बोनस धावा मिळाल्या, उलट समोरच्या टीमच्या धावा त्यानं वजा करण्याचं काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलंय. नक्कीच पॉवर प्लेची ओव्हर. आता मात्र जर पाहायचं झालं तर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 34 आणि जिंकण्यासाठी मात्र आता गरजेचे आहेत 6 चेंडूत 27 धावा. अगदी कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकामध्ये सुद्धा पॉवर प्लेची ओव्हर करून आपल्या टीमला अगदी मेगा फायनल पर्यंत पोहोचवण्याचं कामही आज राहुल वराडकरने केलं होतं आणि आजही तेच तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. 6 चेंडू 27 धावा. शेवटची ओव्हर करण्यासाठी आता मात्र सोहम, एक नवीन गोलंदाज येतोय. रंग आणि रंग भरून गेला राहुल वराडकर या मॅच मध्ये मात्र आपल्या टीमला वापसी करून देऊन गेलाय, पुनरागमन झालंय. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आलाय, धावा धावून मात्र घ्याव्या लागतील. डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर आलाय, मुजम्मिल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, परंतु तिकडे मात्र माघार घेण्याचा प्रयत्न, तिकडे शशीचं लक्ष नव्हतं, मुजम्मिलला माघारी परतावं लागेल. मी पारितोषिकांची घोषणा करणारच होतो त्या अगोदरच मात्र मुजम्मिल तंबूच्या आसऱ्याला परतला. आणि शशिकांत कदम यांनी जर 5 चेंडूत 5 षटकार ठोकून हा सामना आपल्या टीमला जर जिंकवून दिला तर सई कॅटरसचे सर्वेसर्वा आणि ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय नितीनजी जंगम यांच्याकडून मात्र शशी कदम यांना 5001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. आणि त्याचबरोबर आपल्या स्पर्धेचे ऑफिशियल पंच आणि कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश चेंदवनकर यांच्याकडून 2000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. पहिला फटका इथे फसलाय, बॉल मात्र डिक्लेअर मध्ये जाईल. हो, चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी आणि हा सामना आता मात्र औपचारिकतेच्या दिशेने वळताना आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर विनायक जाधव मित्र परिवार किंग्स 11 बोरिवली हा संघ जवळपास मेगा फायनल मध्ये पोहोचलेला आपल्याला दिसून येतोय. औपचारिकतापूर्ण मॅच आहे, परंतु क्रिकेटचा खेळ, अनिश्चिततेचा खेळ. 4 बॉल आणि या वेळेला मात्र सरळ बॅटनं सजवलेला फटका शशिकांत कदम यांच्या बॅट मधून लॉंग ऑन वरती फिल्डर आणि शशी कदम बॅक टू दी पवेलियन. राहुल वराडकर बॉलिंग तर केलीच, परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र सुद्धा तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना तो आपल्याला पाहायला मिळाला. तर अगदी पहिल्या दिवसाच्या अंतिम टप्प्याखेरीस मात्र पुन्हा एकदा आभारी असणार आहोत. बाळप्रकाश मित्रमंडळ, ताई पॅकर सर्वेसर्वा, अमर परोळेकर, अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य, महाराष्ट्र राज्य मंत्री नरहरी झिरवळ साहेब, पंच येताना फक्त आपण स्टम्प्स घेऊन यायचे. या वेळेला मात्र चांगला बॉल, पुन्हा एकदा औपचारिकतेच्या दिशेने जाऊन वळणारी, जवळपास मात्र अगदी विजयावर स्वार होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. विनायक जाधव मित्र परिवार किंग्स 11, अगदी 2 किंग्स मध्ये ही मॅच होती. एका बाजूला कांधारी किंग्स होती आणि दुसऱ्या बाजूला विनायक जाधव मित्र परिवार किंग्स 11 होती. एका बाजूला बँड्रा होता, एका बाजूला बोरिवली होती.
परंतु मला वाटतं ही गाडी सुपरफास्ट होती, बँड्राला थांबलीच नाही, डायरेक्ट पोहोचली सरळ बोरिवलीच्या स्टेशनवरती. ही गाडी आज एखाद्या सीएसटी वरून किंवा चर्चगेट वरून सुटलेल्या मेल एक्सप्रेस प्रमाणे धावली आणि सरळ जाऊन थांबली. पहिलं स्टेशन गाठलं ते बोरिवली, अर्थात विनायक जाधव मित्र परिवार किंग्ज 11 बोरिवली संघाने ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित रेनी क्रिकेट चॅम्पियनशिपची गाठली आहे मेगा फायनल. अभिनंदन. मुंबई उपनगरातला हा संघ आज मात्र जबरदस्त खेळ करत मेगा फायनल मध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक जाधव मित्र परिवार किंग्ज 11 बोरिवली संघाचं विशेष अभिनंदन. अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक किंग्ज 11 कांधारी किंग्ज बँड्रा.